हायवेच्या मध्ये आंबा पार्टी. त्या साईडला मार, त्या साईडला मार. काय लागत आणि आम्ही निघतो मुंबईला जायला. फायनली हे जे काय 10-12 दिवस होते ते कसे काय निघाले समजलंच नाही. बघता बघता पूर्ण ट्रिप संपलेली आहे. पॅकिंगसुद्धा झालेली आहे. अजून थोडं सामान बाकी आहे. ते भरलं की जेवण खाऊन निघू. ऑलमोस्ट नाईट ड्राईव्हच असणार आहे, कारण दुपारी आम्ही निघणार. 2-3 तासात काय सनसेट होणार. मग रात्रभरच गाडी चालवायची म्हणून झोप पूर्ण करून घेतली. 12-14 तास झोपलो मस्त. मग आता काय झोप येत नाही. निघालेलो आहोत आम्ही मुंबईला जायला परत. कोण पावसाळी वादळ झालं. पुढे पाऊस पडण्याची शक्यता पण वाटते. चांगलं. एक चांगली गोष्ट आहे की आता गरम फील नाही होणार. मस्त थंड वातावरण असेल. आंब्याची खरेदी करायला हायवेवरती थांबतोय, पण इथे खूप वादळ चाललं. तुम्ही बघू शकता. थंडरस्टॉर्म सारखं पूर्ण वेदर झालंय. थोड्या वेळ आधी तर एवढा वारा सुटलेला की गाडी झुलत होती. आता तरी जरा बरं आहे. जाता जाता थोडे आंबे घेऊन जायलाच हवे म्हणून थांबलोय. बाकी बघून तुम्ही गेस करा टाईम किती झाला असेल. असं वाटतं 4-5 संध्याकाळचे वाजलेले असतील, पण टाईम आता फक्त 2च वाजलेत, दुपारचे 2. त्यामुळे बरं आहे की ऊन नाही, थंड वातावरण आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. हायवेच्या मध्ये आंबा पार्टी. मस्त वादळ सुटलंय म्हणून वेदर चांगलंय आणि आंबा खातोय. अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली, ते पण जोरात. तर अजून थंड वातावरण आहे. गाडी चालवायला पण मजा आहे. फक्त एवढंच की हळू चालवायला लागेल. अचानक आता कोणत्या तरी गावात बस थांबलेली आहे. आम्हाला कोणालाच नाही माहीत काय करायचं. सगळे लाईनीत उभे आहेत. पुढे गाडी पाठे गाडी बघू शकतात. आता बघू कसं रस्ता निघतोय.
6 वाजलेत आणि ज्या रस्त्याने आम्ही आलेलो गोव्याला त्याच रस्त्याने रिटर्न चाललो आहे अनुष्कुरा घाट मार्गे. आता वेदर थंड आहे. लास्ट टाईमला गरमी होती आणि पूर्ण रस्त्याभर पाऊस होता जसं तुम्ही बघू शकता. आता कुठे जाऊन पाऊस थांबला आहे आणि आकाश एकदम क्लिअर झालेलं आहे. तर मग वेळ वाया नाही घालत. दिवसात जेवढं कवर होईल तेवढं करून घेऊ. मग रात्री तर स्पीड मेंटेन करता येणार नाही म्हणून. इथे अनवडे टोल नाकाजवळ थांबलो आहे. साताऱ्याच्या पुढेच थोडंसं चहा एक ब्रेक घेण्यासाठी. 6 वाजताच्या नंतर आता डायरेक्ट ब्रेक घेतला आहे. 8-8:30 झाले असतील. तर चांगलं डिस्टन्स कवर झालं आहे फाटाफट. ट्रक ट्रॅफिक होती थोडी पण इतकं काय हे नाही झालं. आता पुढे बघूया किती ट्रॅफिक लागते काय. जस्ट लोणावळ्याच्या अलीकडे थांबलो आहे. 40-50 किलोमीटर अलीकडे इथे फूड कोर्टला. बाबांना वॉशरूमला जायचं होतं. टी ब्रेकसाठी थांबलो आहे. ते झालं की मग निघू. मला तर इच्छा नव्हती. नॉनस्टॉप चालवायची इच्छा होती पण वॉशरूम जाणं पण मॅन्डेटरी आहे म्हणून थांबवली आहे गाडी. 10-15 मिनटं थांबू आणि मग लगेच निघू. फायनली हे जे ट्रिप आहे, जर्नी आहे, ट्रॅव्हल आहे ते संपलेलं आहे. होप करतो तुम्हाला हे सगळे ब्लॉग. आता विरार पोचलो आहे मी. रात्रीचे 3 वाजलेत आणि मी फायनली विरारला पोचलो आहे. फायनली जास्तच फायनली बोलतोय कारण संपलेली आहे ही ट्रिप. 6 तारखेला गेलेलो. आज 16 तारीख आहे. 10 दिवस कसे गेले समजलंच नाही. म्हणून होप करतो तुम्हाला जे काय व्लॉग्स होते जसे कसे छोटे मोठे आम्हाला रेकॉर्ड करता आले. कारण पाऊस खूप होता तिकडे त्यामुळे लाईट पण नसायची 1-2 दिवस. म्हणून अर्ध्यापेक्षा जास्त रेकॉर्ड नाही करता आलं. एक्सक्युजेस नाही देते पण जेवढं जमलं तेवढं मी केलं. आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच प्लीज रिक्वेस्ट करतो मी कमेंट करा. म्हणजे मला थोडं समजेल की माझे ब्लॉग्स कोण बघतोय कोण नाही बघत आहे. फॅमिली मेंबर्स असतील, माझे क्लोज फ्रेंड्स असतील, तुम्ही थोडंसं मला मोटिवेट करूच शकता मेसेज करून, कमेंट करून. आणि जमलंच अगर तुम्हाला माझं कंटेंट आवडलंच तर मग शेअरसुद्धा करा. आणि एकदम फ्री आहात. तुम्हाला काहीच हे नाही मला सजेशन्स द्यायला. कारण मी काय मोठा यूट्यूबर नाही आहे या मला हे पण नाही आहे. फक्त आवड आहे, इच्छा होती म्हणून मी ब्लॉग करायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला अगर हे आवडत असेल तर मग लाईक करा, कमेंट प्लीज करा. एकदा लाईक नाही करायचं केलं चालेल, कमेंट करा म्हणजे काय मला समजेल की थोडं मोटिवेशन भेटेल, बाकी काय. तर मग ह्यासोबतच हा ब्लॉग, हे एपिसोड्स, ही जर्नी एंड होत आहे. घरीसुद्धा मी पोचलोय सुखरूप. ते बरीच चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळेच जास्तच मी पकवतो मला माहिती आहे. पण मग बोलायला एवढं जमत नव्हतं आणि कोणी असताना तर नाहीच जमत. म्हणून एकट्यात थोडं फ्रीली मी बोलू शकतो. म्हणून चला बाय बाय. पप्पासुद्धा माझा वेट करतात, आलेत समोरच. चलो बाय बाय.